आपल्यासोबत अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 2009 ते 2019 पर्यंत असं 10 वर्ष ते आमदार होते आणि 5 वर्ष या ठिकाणी ते मंत्री देखील होते. त्यांनी ते मंत्री असताना अनेक विकास कामं झालेली आहेत. याचबद्दल आज आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, आपण मंत्री असताना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कोणती अशी महत्त्वाची कामं केलेली आहेत? महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये 4.5 वर्ष मंत्री म्हणून राहिलो आणि मंत्री म्हणून काम करताना मला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधलं घर घेण्याची संधी मला त्या ठिकाणी लाभली आणि महाराष्ट्र सरकारनं परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ज्या घरी राहत होते ते घर घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं आणि ते माझ्या हातून झालं, हे मी माझे सौभाग्य समजतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीच्या बाजूला जी इंदू मिल आहे त्या ठिकाणी करण्यात यावं अशी सगळ्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाची जी मागणी होती आणि ती पूर्ण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्याचा आराखडा आम्ही पूर्ण केला आणि 1190 कोटी रुपयाचा डॉक्टर आंबेडकरांचा जगातला सगळ्यात मोठा स्मारक इंदू मिल या ठिकाणी होत आहे आणि त्याचं आता 70% काम पण पूर्ण झालेलं आहे. हे पण मला फार मोठं काम ते आमच्या हातून झालं. त्याचबरोबर 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये साजरं करत असताना 1,25,000 विद्यार्थी एकत्रित करून संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करण्याचं फार मोठं काम नागपूरमध्ये झालं आणि त्याचं लिम्का बुकमध्ये पण त्याची नोंदणी झाली. त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्याच्यामध्ये चिचोली, ड्रॅगन पॅलेस असेल, आपला डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी, त्याचबरोबर दीक्षाभूमी, आंबेडवे बाबासाहेबांचं गाव, अशी सातारा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी शाळेत प्रवेश केला. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांचं सातारा इथं भीमाबाईचं स्मारक पण त्या ठिकाणी होत आहे आणि वणंद, अशा बऱ्याच ठिकाणी सगळीकडे अशी कामं आम्हाला करता आली आणि मला वाटते ही माझं सौभाग्य समजतो की बाबासाहेबांच्या नावानं जुळलेल्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या स्थळांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सगळ्यांच्या स्थळांचा विकास करण्याचं काम मला माझ्या हातून करता आलं, हे माझे सौभाग्य समजतो. सर, आपण बार्टीचे देखील खूप अनेक मेळावे घेतलेले आहे. अनेक जे दिव्यांग बांधव होते अशा लोकांना देखील आपण बार्टीच्या माध्यमातून दिव्यांगाच्या बाबतीमध्ये दिव्यांग हा विभागच आमच्याकडे असल्या कारणानं पहिल्यांदा दिव्यांगाचे जे प्रश्न आहेत ते समजून घेताना दिव्यांगाची स्पेशल आपण त्याच्यासाठी अनेक योजना केल्या. महाराष्ट्रातल्या 125 दिव्यांगाच्या नवीन शाळा मंजूर करण्याचं काम असेल किंवा दिव्यांगाचं धोरण करताना दिव्यांगांना 5% घरकुलं भेटली पाहिजे, त्यांना नोकरीमध्ये 5% आरक्षण भेटले पाहिजे आणि ते पंचायत स्तरापर्यंत दिव्यांगांसाठी योजना ह्या करायच्या. त्याचबरोबर आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याचं काम केलं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांगाचे आरोग्य शिबिर आपण त्या काळामध्ये घेतले आणि त्याच्यात साहित्य वितरण, दिव्यांगांना लागणारे ज्या साहित्य आहेत ते सगळे साहित्याचं पुरवठा करण्याचं काम त्या काळामध्ये झालं आणि दिव्यांगांना खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाच्या मार्फत आधार देण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. त्याचबरोबर दिव्यांगाचे साहित्य संमेलन ही जी संकल्पना होती, तर दिव्यांगाचे साहित्य संमेलन पण त्या ठिकाणी भरवण्यात आली. सर, आपण पालकमंत्री होते गोंदिया जिल्ह्याची, कुठली महत्त्वाची काम आपल्या कार्यकाळामध्ये झालेली आहेत? गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना गोंदिया जिल्हा हा वनसंपदेनं प्रचंड वनसंपदा गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाने या गोंदिया जिल्ह्याला तलावाचा जिल्हा दिला आहे, प्रचंड मोठी वनं दिलेली आहेत. 2 अभयारण्य या जिल्ह्याला दिली होती. व्याघ्र प्रकल्प त्याच्यानंतर त्याचं रूपांतरण झालं, परंतु नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण एक चांगला रिसॉर्ट केला, तिथलं गार्डन ह्या डेव्हलपमेंट करण्याचं काम किंवा त्या ठिकाणी पर्यटक येतील त्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचं पूर्ण आपण तो
त्या ठिकाणी आपण त्याला विकास करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर नागझिरा पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन त्या ठिकाणी, त्याचबरोबर आपला कचारगडचा आपण त्या ठिकाणी एक त्याचा हाजरा फॉल असेल किंवा कचारगड हा एक अत्यंत जुना देवस्थान आहे. तर पहिल्यांदा कचारगडला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन तिथल्या रस्त्याचा विकास आणि तिथल्या बाकी संपूर्ण कचारगडचा विकास, त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामधले जेवढी पर्यटन स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आणि तीर्थक्षेत्र जसं मांडोदेवी असेल किंवा आमच्याकडे या ठिकाणी प्रतापगड आहे, अशा सगळ्या स्थळांचा विकास करताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आला. आणि त्याचबरोबर जी मोठी तलावं होती, या सगळ्या तलावांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याला सारस जिल्हा, कारण सारसाचा या ठिकाणी हळूहळू त्याचा विलय होत दिसताना आपण या सारसाचं या ठिकाणी संवर्धन केलं पाहिजे, अशी संकल्पना आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे मांडली आणि नंतर सारस जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याला घोषित करण्याचं काम पण आपल्या हातून झाले. आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये रस्त्याचे प्रचंड मोठे जाळे मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर तलावाचं मोठ्या प्रमाणावर पुनर्जीवन करण्यात आले, खोलीकरण करण्यात आले आणि अशी असंख्य कामं. त्याचबरोबर इकडचा शेतकरी जो धान उत्पादक आहे त्याला सगळ्यात जास्त अडचणी ज्या यायच्या तर विजेच्या अडचणी त्याला यायच्या. त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये 2014 पर्यंत जी सरकार होती, काँग्रेसची सरकार होती, आणि या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कनेक्शन, डिमांड भरूनही कनेक्शन भेटत नव्हते. ही सगळी कनेक्शन देऊन त्यांना आणि मोठ्या प्रमाणात 33 केव्हीचे सबस्टेशन अनेक ठिकाणी, जसं अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातच 11 केव्हीचे 33 केव्हीचे 11 सबस्टेशन आपण शेंडा असेल, कोहमारा असेल, सौंदड असेल, अशा सगळ्या ठिकाणी उभारले. आणि अशी जी शेतकऱ्यांशी संबंधित जी कामं असतील, त्याचबरोबर बार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये युवकांसाठी त्यांचे नोकरीचे शिबिर आपण घेण्यात आले आणि अनेक लोकांना रोजगार मेळावे घेऊन रोजगार देण्याचं काम झालं. त्याचबरोबर एअर होस्टेस आहेत, त्यांचे प्रशिक्षण दिले आणि बघता बघता नागपूर आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये 39 एअर होस्टेस त्या काळामध्ये निर्माण झाल्या. तर आणि अशी असंख्य कामं पालकमंत्री म्हणून करत असताना जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. विशेषत्वानं जिल्हा परिषदांचा विकास करताना त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन, नुसतं पालकमंत्री म्हणून नाही, आजकाल नाही तर पालकमंत्रींचा हस्तक्षेप जास्त राहतो, परंतु सगळ्या जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांनी योग्य काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण धोरण आखले आणि त्याच्यामुळे त्यांना हवी जी कामं असतील, ती शाळेची असतील, अंगणवाडीची असतील, अशी असंख्य कामं आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी करता आली. एकूणच पालकमंत्री म्हणून इथल्या सगळ्या लोकांना, कारण साधारणतः 8 दिवसामध्ये 2 दिवस पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मी राहायचो आणि त्याच्यामुळे आपलाच जिल्ह्याचा पालकमंत्री अशी ओळख निर्माण झाली आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला पण वाटलं की पालकमंत्री हा आपल्याच इथला स्थानिक असला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ती जी सांगतील ती सगळी कामं करण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांना बोनस दिला गेला पाहिजे. त्यांना वर्ग 2 ची जमीन आहे ती वर्ग 1 झाली पाहिजे. त्यांचे वनजमिनीचे पट्टे भेटले पाहिजे. त्यांच्या तलावाचं खोलीकरण झाले पाहिजे. असे जे छोटे छोटे विषय होते, हे सगळे विषय साधारणतः मार्गी लावण्याचा आपल्या काळामध्ये प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो. वनजमिनीचे पट्टे साधारणतः आमच्या सगळ्या आदिवासी समाज बांधवांना आणि आमच्या ओबीसी समाज बांधवांना, अनुसूचित जातीच्या समाज बांधवांना 8,000च्या वर त्या कार्यकाळात दिल्या गेले. त्याचबरोबर सामूहिक दावे, ज्याच्यामध्ये शाळा असतील, तलाव असतील, तर याच्यामध्ये झुडपी जंगल साधारणतः असतो. तर अशी सडक अर्जुनी तालुक्यातली सगळीची सगळी गावं आपण त्याच्यामध्ये सगळ्यांना सामूहिक दावे देण्यात आले. अर्जुनी मोरगावमध्ये दावे देण्यात आले आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सामूहिक दाव्याच्या माध्यमातून झुडपी जंगलाचा प्रश्न निकाली लावण्याचं काम पण त्या काळामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला. एकूणच पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचे जे विषय आहेत त्या सगळ्या जिल्ह्याचे विषय घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो.
हे होते आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभाचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले साहेब. यांनी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभाग हा काय असतो याची ओळख सर्वसामान्य लोकांना करून दिली. त्याचमुळे की काय महायुतीने यांना तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. हरीश मोडकरे, जेबी न्यूज, गोंदिया. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.